उपमा किंवा उपीट सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे रव्याचा उपमाची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे। रव्याचा उपमा करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 1 कप रवा हा भाजून घ्यायचा आहे। इथे मी थोडासा जाडसर रवा घेतलेला आहे। उपमा करण्यासाठी रवा अगदी बारीक घ्यायचा नाही आहे। बारीक रवा घेतल्यामुळे उपमा हा मोकळा किंवा सुटसुटीत होत नाही। पण जर तुम्हाला मोकळा किंवा सुटसुटीत उपमा आवडत नसेल तर तुम्ही याऐवजी बारीक रवा घेतला तरी चालेल। मंद आचेवरती आपल्याला रवा हा चांगला भाजून घ्यायचा आहे। रवा जर कच्चा भाजला गेला असेल तर उपमा हा चिकट होतो। 5-7 मिनिटं मंद आचेवरती रवा भाजून झाल्यानंतर तो आता वेगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। आता कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकून तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये मी 7-8 शेंगदाणे टाकून घेणार आहे। सोबतच त्यामध्ये आवडत असल्यास 4-5 काजू देखील टाकणार आहे व त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे। मीडियम फ्लेम वरती आपल्याला दोन्ही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। शेंगदाण्याला अशा प्रकारे थोडेसे तडे गेल्यावरती शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले आहे असे समजावे। आता मी हे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता त्याच तेलामध्ये मी फोडणी देऊन घेणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ, अर्धा चमचा उडदाची डाळ, किंचितसे मेथी दाणे हे सर्व टाकून आपल्याला याची व्यवस्थित अशी फोडणी देऊन घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता, थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे। हिरवी मिरची आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे। मार्केटमध्ये मिळणारा उपीटमध्ये अजून एक खास पदार्थ टाकला जातो तो म्हणजे अद्रक। इथे मी थोडंसं अद्रक हे बारीक चिरून घेतलेलं आहे व ते देखील आता यामध्ये टाकून घेणार आहे व याला 1 मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहे। अद्रक आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा संपेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आहे। हलका गुलाबी रंग येऊपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। गुलाबी रंग आलेला आहे। आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेले गाजर आणि थोडेसे वाटाणे टाकून याला व्यवस्थित झाकण ठेवून पुन्हा 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहे। थंडीच्या दिवसांमध्ये गाजर आणि वाटाणे भरपूर प्रमाणामध्ये येतात, तर अशा प्रकारे या फळभाज्यांचा वापर तुम्ही उपम्यामध्ये देखील करू शकता। त्यामुळे रोजचा पदार्थ देखील जास्त पौष्टिक आणि हेल्दी होईल। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे व याला 1 ते 2 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यामुळे वाटाणा आणि गाजर व्यवस्थित असं मऊ होऊन जाईल। आता आपल्याला यामध्ये 2.5 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 वाटी रव्याला 2.5 वाटी प्रमाण हे पाण्याचं व्यवस्थित आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला याची 1 उकळी काढायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला रवा टाकायचा आहे। पाण्यामध्ये रवा टाकत असताना त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही। यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे व आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सोबतच यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे आणि काजू टाकून घ्यायचे आहे। यावरती झाकण काढून आपल्याला 1 ते 2 मिनिटं हे व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे। हॉटेलमध्ये मिळणाऱ्या उपम्यासारखा घरच्या घरी आपला उपमा हा तयार झालेला आहे। व्हेज उपमा हा तयार झालेला आहे। गरमागरम उपम्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि बारीक शेव टाकून तुम्ही हे सर्व करा। आणि रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।